नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण 4थी आणि 7वीच्या स्थानिक किमतीवर आधारित विश्लेषण करणार आहोत. 4थीला आणि 7वीलाही स्थानिक किंमत, संख्यांची स्थानिक किंमत कशी काढायची, कशी ओळखायची, संख्यांच्या मधील फरक कसा ओळखायचा याचं विश्लेषण आता आपण करणार आहोत. आता तुम्हाला ढोबळमानाने स्थानिक किंमत माहिती आहे की एखादी संख्या आहे. आता 56,369 ही संख्या आहे. तर 56,000 म्हणजे याची 5ची स्थानिक किंमत 50,000, 6ची स्थानिक किंमत 6,000, 3ची स्थानिक किंमत 300, 6ची स्थानिक किंमत 60 आणि 9ची स्थानिक किंमत 9. हे तुम्हाला माहीत आहे असं गृहीत धरून आपण पटकन एखाद्या संख्यांची स्थानिक किंमत काढत असताना एखाद्या ठिकाणी कोणता अंक असेल किंवा त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक कसा असेल ते आपण पाहणार आहोत. आता ही संख्या बघा, 3 फुली 5 0 फुली 1 या संख्येतील फुलीच्या ठिकाणच्या स्थानिक किमतीतील फरक $39,960 आहे. तर फुलीच्या ठिकाणी कोणता अंक असेल? आता हा जो फरक दिलेला आहे तो 39,960 आहे. याचा अर्थ फुलीच्या ठिकाणी इथंही फुली आहे, इथंही फुली आहे, म्हणजे तो एकच अंक असतो. इथं या संख्येचं निरीक्षण केल्यानंतर सुरुवातीला जो अंक 3 आहे त्याच्यापेक्षा 1ने जास्त या ठिकाणी अंक असतो. म्हणजे तो अंक किती असणार आहे? 4 असणार आहे. म्हणजे 40,000 वजा 40. 40,000तून 40 गेल्यानंतर राहणार किती? 39,960. हे लक्षात ठेवायचं. समजा इथं अंक दिलेला आहे आणि फरक विचारलेला आहे. इथं 5 अंक आहे, तर फरक कसा येणार? या ठिकाणी 4 9 9 आणि 5 म्हणल्यानंतर इथं 50 येणार. या असं आपल्याला ओळखता आलं पाहिजे की कोणत्याही प्रकारची वजाबाकी, बेरीज, गुणाकार काहीही करावा लागत नाही. आता दुसरी संख्या पहा, 56,369 या संख्येतील 6 या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता 56,000 मध्ये 6ची पहिल्या किंमत आहे 6,000 आणि दुसऱ्या 6ची किंमत आहे 60. मग 6,000 वजा 60 म्हणजेच 5,940. इथं जे सूत्र वापरलं तेच इथं वापरू शकतो की इथं 6 अंक आहे, म्हणजे इथं पहिला अंक 5 असणार आहे आणि दुसरा अंक 9 असणार आहे आणि तिसरा 10तून 6 गेले राहिले 4 म्हणजे 40. असं पटकन आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता पुढचे पाहूया, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता दशांश अपूर्णांक दिलेले आहेत, म्हणजे पूर्णांक आहे आणि दशांश अपूर्णांक पुढे आहे. या ठिकाणी आपण घाई गडबड अजिबात करायची नाही. 9 दशांश चिन्ह 900, 9 दशांश चिन्ह 0900, 9 दशांश चिन्ह 00900 आणि 9 दशांश चिन्ह 000900 अशा या संख्या आहेत. इथं गोंधळून न जाता याचं उत्तर परफेक्ट काढायचं असेल तर आपण थोडं लिहायचं, म्हणजे लक्षात येतं की सर्वात मोठी संख्या कोणती. तर सगळ्याच ठिकाणी इथं 9 आहे. मग त्यानंतरचा जो अंक पाहायचा दुसऱ्या स्थानी, त्यात कोणता अंक मोठा आहे? तर इथं पाहिल्यानंतर हा अंक मोठा आहे, तर 0 आहे. म्हणजेच सगळ्यात मोठी संख्या 9 दशांश चिन्ह 900. बाकीचं काहीही बघावं लागत नाही. म्हणजेच पहिला पर्याय बरोबर. नमस्कार. पुढे पहा, 52.0354 व 25.142 मधील 4च्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता या ठिकाणी पाहिलं तर 4 कुठं आहे? दशांश चिन्हापासून पुढे दशांश, शतांश, सहस्रांश, म्हणजे 4/1000. आणि इथं कुठं आहे? 4 दशांश चिन्हापासून दशांश, शतांश, म्हणजे 4 शतांश वजा 4 सहस्रांश यांची वजाबाकी केली तर 0.036 येईल.
आता 8.634 या संख्येत उजवीकडील 6ची स्थानिक किंमत डावीकडील 6च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आता या ठिकाणी इथं 6 आहे आणि इथं 6 आहे, दोन्ही दशांश चिन्हाच्या उजव्या बाजूला आहेत. आता यातील उजवीकडील 6ची स्थानिक किंमत म्हणजे उजवीकडील म्हणजे या 6ची किंमत आणि हा उजवा भाग, हा डावा भाग, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. याची किंमत तुम्हाला माहीत आहे किती आहे, 6 आहे. डावीकडील 6 दशांश आहे 6 दशांश, शतांश, सहस्रांश, दशसहस्रांश ते लिहायची काही गरज नाही. आता डावीकडील 6च्या म्हणजे ज्याची किंमत काढायची आहे त्याला अंशस्थानी आणि ज्याच्याशी तुलना करायची आहे कोणाच्या, डावीकडील 6च्या, तर त्याची किंमत काय करायची आपण खाली लिहायची. 6 पासून इथंपर्यंत किती स्थळ आहेत बघायचं. 1 2 3 4 म्हणजे 1 2 3 4 6000 एवढंच मांडायचं. 6 दशांश, 6 दशसहस्रांश भागिले 6 दशांश असं करायची गरज नाही. परत त्याला मग 1000 गुणायचं आणि सर्व दशांश चिन्ह घालायची पण गरज नाही. सरळ यांच्या असंच मांडायचं म्हणजे पटकन लक्षात येतं. आता पहा 6 एके 6, 6 एके 6 बरोबर 1/1000 हे त्याचं काय झालं उत्तर. असं उत्तर असेल किंवा असं पण असेल उत्तर 0.001 असं हे उत्तर असेल. आता पर्यायामध्ये मी लिहिलेलं नाहीत पर्याय, 1/1000 असं आहे. आता या ठिकाणी थोडा आता वेगळ्या पद्धतीने मी प्रश्न विचारतो, मी तुमच्या लक्षात येईल. उजवीकडील आहे त्या ठिकाणी डावीकडील म्हणतो आणि डावीकडील आहे त्या ठिकाणी उजवीकडील म्हणतो. आता पाहूया डावीकडील 6ची स्थानिक किंमत म्हणजे डावीकडील मग हे आलं. आता या ठिकाणी 6000 लिहिलं. उजवीकडील 6च्या स्थानिक किमतीच्या म्हणजे भागिले 6 बरोबर 1000 पट असेल असं काढायचं. आता पुढची संख्या पहा. 9 फुले 5 फुले या संख्येतील फुलीच्या ठिकाणच्या स्थानिक किमतीतील अंकांची स्थानिक किमतीतील फरक 198 आहे. तर फुलीच्या ठिकाणी कोणता अंक असेल. आता 198 मध्ये याच्यापेक्षा एकपेक्षा एकने जास्त अंक असेल म्हणजे तो 2 असेल. आता या ठिकाणी 200 वजा 2 केलं तर उत्तर येईल 198 म्हणजे 2 हा अंक बरोबर. म्हणजे तोंडे आपल्याला फरक दिला असता इथला अंक काढता येतो. एका संख्येतील शतक, दशक, एकक स्थानी अनुक्रमे x, y, z हे अंक आहेत तर त्यांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती. आपल्याला संख्या कोणत्या आहेत माहिती नाही, त्या अज्ञात आहेत. मग त्यांची बेरीज कशी करायची बघा. शतक स्थानी x आहे म्हणजे 100x. दशक स्थानी y आहे म्हणजे 10y आणि एकक स्थानी z आहे म्हणजे 1z म्हणजे z. हे त्याचं काय असेल उत्तर असेल. म्हणजे स्थानिक किंमत काढताना किंवा स्थानिक किमतीतील फरक काढताना किंवा कोणत्या अंकांची स्थानिक किंमत जास्त आहे हे काढताना बऱ्याच वेळा जर आपण ट्रिक वापरली तर त्याचं उत्तर पटकन काढता येतं. हा एपिसोड निश्चित तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद.